स्वामी समर्थ मठ स्वामी समर्थ मठ, आदेश. आदत निरंजन. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय, आज महाशिवरात्री आहे म्हणून आम्ही सर्वजण चाललोय बघा. मम्मी पण आहे बरोबर, आमची वहिनी पण आहे. वहिनी हाय करा सर्वांना. दादा पण आहे, चेतन दादा आहे, अक्षय दादा तिकडे उभा आहे. तर आज आम्ही चाललोय तळोजाला, तर आमच्या मामाकडे. तर तिकडे शिवमंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. तर तुम्हाला सर्वांना मी पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवेनच पूर्ण सर्व, आणि आमच्या मामाचं घर पण दाखवेन तुम्हाला सर्वांना. तर तुम्ही नक्कीच स्किप करू नका, पूर्ण कंटिन्यू राहा. इकडे बघा आम्ही सर्वजण शॉर्टकट मारतो इथे. तर मम्मीने आम्हाला शॉर्टकट दाखवला. इकडे आम्हाला येणार आहे मामा घ्यायला. चेतन दादा बघा, पप्पा बघा अजून तिकडेच आहेत. आम्ही सर्वजण शॉर्टकट मधून चाललो आहे. काल दादानी तर तुम्हाला डायरेक्ट सरप्राईज दिला आहे व्हॅलेंटाईन डेचा. द्यायला पाहिजे. पहिलं आहे काय, मुलींना आवडतं ना सरप्राईज द्यायला. हा काय ते ब्लॉग मध्ये कसं वाटलं मी सरप्राईज दिलं तेव्हा? मला चांगलंच वाटलं. चांगलं म्हणजे कसं वाटलं? चांगलं तर कसं अरे बाबा, करायचं. आम्हाला आता सध्या मॅटर नाही करायचा म्हणून आम्ही शांतता घेतली. चाललोय मामाकडे. सरप्राईज म्हणजे आम्हाला पण कधी सरप्राईज देत नाही ना. आमची पण अपेक्षा असते का बायकोने आम्हाला पण सरप्राईज द्यावं. प्रत्येकाला तुम्हाला सरप्राईज असतो का? आम्ही बनवते तुमच्या आवडीचं काय. आवडीचं बनवून आणि कुठेतरी घेऊन जाणं किंवा काल बनवली ना चपाती. हो, चपाती. दाखवली चपाती. काहीच आम्हाला तुम्हाला चपाती दाखवतो. आमच्या वहिनीने चपाती बनवली, इकडे बघा, दिसते का तुम्हाला? ॲक्च्युली चपाती वहिनीने बनवली होती आणि इकडे पप्पाने खायला घेतली होती. पप्पाला वाटला मम्मीने बनवले ना मम्मी. पप्पाने खायला घेतली पहिल्यांदाच बनवलेली आणि ती पण शेतासाठी ठेवलेली, हा. आमच्यासाठी नाही. पप्पाला वाटलं त्यांच्यासाठी बनवले, पप्पाने घेतलेली खायला. पहिल्यांदाच फोटो काढले चपातीचे. पहिल्यांदा चपाती व्हॅलेंटाईन स्पेशल चपाती. तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट वहिनीला करा. DM करा आमच्या आम्हाला. नक्कीच कॉन्टॅक्ट करा. DM फॉर केतन पडेल. फक्त व्हॅलेंटाईनच्या दिवशीच भेटेल, दुसऱ्या कधी भेटणार नाही. पप्पा बघा काय बोलतो. पप्पा काय बोलतो पप्पा? व्हॅलेंटाईनच्या दिवशीच भेटणार, दुसऱ्या कोणत्या दिवशी भेटणार नाही. बाकी कोणत्या दिवशी भेटणार नाही. तर मित्रांनो, आता फायनली आपण आलोय मामाकडे. तुम्ही बघू शकता मामाचं घर. मामा आले होते गाडी घेऊन घ्यायला. तर आपण आतमध्ये जातोय आता. ते बघा, खूप सुंदर घर बनवलंय मामाने. आईच्या बाबाच्या नावावरती घराचं नाव ठेवलं आहे. मी फर्स्ट टाइम आलो आहे घरामध्ये. खूप छान बनवलंय मामाने. इकडे मामी बघा, इकडे मामी बघा. मामीला लाजते. इकडे आपल्या महाराज मामांचा फोटो लावलाय, खूप छान. तुम्ही बघू शकता. असं वाटतंय कुठे महलमध्येच आलोय. तुम्ही बघू शकता. आई बरी आहेस ना? इकडे बघा मम्मी आता एकदम हॅपी झाली आहे घरी आलं तर. इकडे घरी आल्यावर कसं झोपायला भेटतं, काय टेन्शन नाही. एकदम 10 वाजेपर्यंत उठायचं मस्तपैकी, 12 वाजता झोपायचं. तुम्ही बघू शकता, हे आपले मामा. हां, मावशीचे मुले. मित्रांनो, आता आपण मामाकडे आलो तर मामाचं घर आपण एक्सप्लोअर करूया. तर मी फर्स्ट टाइम आलो आहे. तर इकडे बघा, देवघर बघा किती सुंदर बनवलं आहे. इकडून अरे इकडे बघा, पायरी तुटली ना पाहिजे का शिडी वजनात तुझ्या. तर इकडे आपण जाऊया, किचन वगैरे बघू. बेसिंग बघा किती सुंदर आहे. इकडे बघा, यांचं चालू झालं आल्या इकडे वहिनी आपल्या मामीचं डोकं खायला चालू झालं. हा मामी इकडे तर बघा जरा. अरे काय आलं, किचन एवढं सुंदर आहे जसं काय एक बेडरूमच बनवलाय बघा मामांनी. इकडे बेडरूम आहे. आपण तर आपण जातोय वरती. तर
वरून बघा किती सुंदर दिसतंय घर. तर इकडे अक्षर टायपिंग टायपिंग कमी. इकडे दुसरा बेडरूम बघूया आपण. इकडे मामाने मस्त AC वगैरे लावले, कूलिंग केले. आता तर झोपायचे चेतन दादाला म्हणून सोय करत घेतले. डायरेक्ट पडायचा. आता तू नको असं उडी मारू नका, पलंग तुटायचा तो. इज्जतीत झोपणार आता. तर अजून आपण वरती जाऊया, बघूया बाथरूम. बघा बाथरूम बघूया, बाथरूम. अरे हो नाही दुसरा कुठे इकडे का? इकडे आपण बाथरूम बघूया. इकडे तू पण नाही जाय का? बाथरूम वगैरे शॉवर वगैरे दाखवत. इकडे तो वरून बघा किती सुंदर दिसते बघा, डुप्लेक्स. इकडे वहिनी बघा स्टोरी सांगते वाटतं बाबाला. हे आपले बाबा. इकडे आई बसलेत. मम्मी बघा आता फुल आरामात. इकडे एक दादा उभा आहे. आपण इकडे काय टेरेस वरती टेरेस बघा. आणि हा त्यांचा तलोजे गाव. इकडे बघा सुंदर गाव आहे. इकडे पूर्ण बिल्डिंग्स वगैरे आले आहेत. तर आपण थोड्याच वेळात मंदिरात जाणार आहोत. आपली मावशी येणार आहे, तर तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतोच. हे आपले मामाचे वडील. आई बोलते सारखे बसा. राहू दे बाबा चांगले दिसत. इकडे आमची आई. इकडे बघा यांचे अजून मामा आणि मामी. यांची लव्ह स्टोरी अजून संपत नाही बघा. इकडे वहिनी तर खालीच बसले. वहिनी लाजू नको आता. ढोल्यावर का बाबा. हा गेला मामाला पण दाखवला. 4 ऐक तुम्ही ऐकलं असेल गाईज, 4 पोरं झाली तरी प्रेम तसंच आहे अजून बघा. इकडे इकडे डिस्कशन चालू आहे. बाबा देणार आता मम्मीला 50 लाख रुपये. तर मित्रांनो आपण फायनली मामाच्या गावाला आलो आहेत. आणि खूप प्राचीन आणि खूप ऐतिहासिक मंदिर आहे. तुम्हाला मी एक्सप्लोर करणारच आहे, तुम्ही नक्की बघत राहा. बरोबर मामा पण आहेत, सर्व मागे आहेत. इकडे बघा किती मोठी जत्रा भरली आहे. खूप प्राचीन मंदिर आहे गाईज, तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करून दाखवतो. तर मित्रांनो आपण फायनली आलो आहे आता मंदिरामध्ये. बघू शकता किती मोठी लाईन आहे. इकडे बघू शकता किती मोठी लाईन आहे. सर्व मावशी वगैरे पण आहे. आणि इकडे सुंदर भजन चालू आहे.
जुन्या पद्धतीमध्ये उसाचा रस काढत आहेत दादा. तशी जुनी पद्धत अगोदरच्या काळामध्ये यूज करत होते तसे इथे यूज होते. तुम्ही बघू शकता जत्रेमध्ये. भक्तीला येते का प्रचितीला? तुम्ही कुठे पण जा तरी या वहिनी लोकांची वहिनीची ना मम्मीची शॉपिंग कधी संपणार नाही. इकडे पण बार्गेनिंग करते बघा अशी वहिनी. वहिनी कितीला येते? हो तिथंच घ्या मग. इकडे बघा मम्मी कशी बार्गेनिंग करते बघा. आपण आलोय आपल्या महाराज मामांच्या मठामध्ये. तुम्ही बघू शकता ते बघा तळोजाला आलोय आपण मठामध्ये. बाबा सुंदर सुंदर प्रकारे आता बनवलं आहे. तिकडे आपले महाराज बाबा बसतात. इथे बघा श्री दत्तगुरूंची मस्त छान मूर्ती आहे. बघा तिकडे आपले महाराज मामा. हो स्वामी समर्थ मठ आदेश. स्वामी समर्थ आदेश. अलग निरंजन. आपले महाराज मामा तुम्ही बघू शकता. मामाचा आशीर्वाद घेतो. इथे आज महाशिवरात्री असल्यामुळे खिचडीची सोय चालू आहे बघा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या बेबीताई माऊली सर्वांसाठी खिचडी आमटी बनवत आहेत. भगवान विष्णूंची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आपल्या मठावरती. बाजूलाच मंदिर आहे. आपण सर्वजण चाललोय आता. ते बघा खूप लोक येतात तिकडे. आता आपण जातोय मंदिरामध्ये. आज महाशिवरात्री असल्यामुळे इथे मंदिराची पूजा चालू आहे. तुम्ही बघू शकता. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या स्वामींच्या मठामधला उपवासाचा प्रसाद. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना.
तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवरात्रीला ठीक रात्री 12 वाजता आपल्या स्वामींच्या मठामध्ये भगवान शंकराची पालखी सोहळा केला जातो. पूर्ण स्वामींच्या मठाला प्रदक्षिणा घालून हा सोहळा पार पडतो.
आता आरतीसाठी सगळ्यांनी बोलायचं. फायनली आजचा दिवस संपला आहे आणि तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये आपल्या मामाच्या गावाचा शिवमंदिर कसा खूप प्राचीन मंदिर बघितलं आणि आपलं आपण मठावरती देखील गेलो होतो. तुम्ही बघितलं असेल सर्व. तर आता वाजले 3:30 वाजले आहेत. तर इकडे बघा मावशीला काही झोपा येत नाही. इकडं मामी पण जागी आहे, भक्ती पण आहे. इकडं मम्मी पण बघा अजून जागी आहे. यांच्या बाता काय संपत नव्हत्या तरी एकदा तर संपवला काहीतरी आणि आता चालू आहे झोपायला आम्ही. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि खूप खूप शेअर करा. थँक्यू.